मित्रांनो, हे आपण आता तिरच्या रेल्वे स्टेशनवर आहे आणि आपण बघू शकता की इथं जवळपास या स्पॉटवर 50-100 ट्रक राहतात. बरेच ट्रक गेलेले आहेत आणि आता हे ट्रक आता याच्या रुटीनसाठी जात आहेत. आणि मित्रांनो, आम्ही तुम्हाला सर्वात अगोदर इथं ज्या रेल्वेच्या पटऱ्या ज्या आहेत त्या आलेल्या दाखवल्या होत्या. आपण बघू शकता मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस फक्त 20 पटऱ्या आल्या होत्या एका ट्रकमध्ये, तर त्या पटऱ्याचा व्हिडिओ आम्ही दाखवलेला आहे. आता आपण बघू शकता मित्रांनो, ही जी संख्या आहे रेल्वे ट्रॅकच्या पटऱ्याची लोखंडाच्या, तर ही जवळपास आता शेकडोपेक्षा जास्त हजारोच्या संख्येमध्ये इथं जमा झालेले आहेत. आणि हे जे काम आहे, आता आम्ही थोडी चौकशी केली असं दिसत आले की आता जे रेल्वे ट्रॅकचं जे काम जे होतं म्हणजे पिचिंगचं आणि मातीचं म्हणजे मुरमाचं, हे तर काम 100% झालेलं आहे. आणि याच्यावर जे आहे मित्रांनो आता झाली गिट्टी, तर गिट्टी जी आहे मित्रांनो ते स्टोअर भरपूर झालेली आहे आणि काही ठिकाणी त्यांचे ढीगसुद्धा येऊन गेले, आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. आता बघू शकता मित्रांनो, सकाळी आम्ही इथं 5 वाजताच आलेलो आहे आणि 5 वाजतापासूनच हे ट्रकची लगबग चालू झालेली आहे. शेकडो ट्रक आहेत की जे सकाळी 5 वाजल्यापासूनच आपल्या कामामध्ये जातात. आपण बघू शकता की आज रेल्वे स्टेशन कमीत कमी 30 ते 40 ट्रक आम्हाला रोज दिसतात एका स्पॉटवर. आणि या साईडला बघा तुम्ही, रेल्वेचे जे हे पटऱ्या ज्या आहेत त्यांची संख्या आज हजारोच्या घरामध्ये झालेली आहे. रोज असंख्य ट्रक, आम्ही इथून जवळपास 7 वाजता जातो, तर 7च्या नंतर असंख्य ट्रक इथे येऊन ह्या रेल्वे पटऱ्या इथं स्टोअर करत आहेत. आणि आता बऱ्याच अंशी जे महत्त्वाचं, जे जास्त चॅलेंजिंग जे काम होतं, मातीकाम, खोदकाम, त्यानंतर हे जमा करणे, आणि ते काम जवळपास आपल्या 70-80% पूर्ण झालेलं आहे. आपल्याला अपेक्षा आहे की हा रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल. धन्यवाद.